आपले बच्चन साहेब म्हणतात ना, अरे यार भुज नहीं देखा तो कुछ नहीं देखा, नाही सॉरी कच नहीं देखा तो कुछ नहीं देखा. तर आलो आम्ही भुजला. आता जाऊया व्हाईट रन रिसॉर्टमध्ये. मी बुकिंग केलं आहे. बघूया पुढची ट्रिप कशी होती ते. आपल्याला कच्छचं व्हाईट रन बघायचं असेल तर पहिल्यांदा भुज इथे पोचायला लागतं. तर आम्ही बोरिवलीवरून कच्छ एक्सप्रेस पकडून भुजला पोचलो. बोरिवलीवरून संध्याकाळी 6 वाजता बसलो आणि ठीक सकाळी 8:30 वाजता भुज स्टेशनला उतरलो. आता इथे तुम्ही फ्लाईटने येऊ शकता, पण मी बघितलं तेव्हा फ्लाईट तिकीट माणशी 17,000 रुपये होतं, म्हणून आम्ही ट्रेनचा पर्याय निवडला. एकदा तुम्ही भुज स्टेशनला किंवा भुज एअरपोर्टला पोचलात की सगळी जबाबदारी व्हाईट रन रिसॉर्टची. अगदी 50 मीटर अंतरावरती प्लॅटफॉर्मपासून समोरच त्यांचा कॅम्प लागलेला होता. आम्हाला कुठेही सामान उचलायची गरज पडली नाही. ह्या कॅम्पमध्ये आम्ही सामान ठेवून फ्रेश होऊन मस्त असा ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टसाठी ब्रेड बटर, जॅम बटर, पोहे, चहा, कॉफी अनलिमिटेड होती. आणि इथून पुढे त्यांच्या बसने रिसॉर्टपर्यंतचा प्रवास सुरू झाला. कुठेही घाई गोंधळ गडबड न होता शांततेत त्यांचं काम चालू होतं. मी म्हणेन की ते बेस्ट होस्ट आहेत. रण ऑफ कच्छ जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही त्यांच्याच मार्फत बघा. टेंट सिटीचे सुद्धा इथे कॅम्प होते, स्टेशनच्या बाहेरच होते. टेंट सिटीची लोकप्रियता वाढली आहे आणि त्यांच्याकडे एवढी लोक येत आहेत की त्यांना मॅनेज करणं कठीण होतंय असं मला वाटतं. आणि हो, सांगायचं विसरले की ह्या ट्रिपला मी माझ्या आईबरोबर आले होते. भुज ते व्हाईट रन रिसॉर्ट हे अंतर आहे जवळजवळ 100 किलोमीटरचं. तेव्हा बसमध्ये बसल्यानंतर 2 तासांनी आमचा हा असा मावा ब्रेक आला. हां, म्हणजे मावा म्हणजे तो नाही मावा, हा मावा जो इथे दुधाला आटवून बनवला जात होता. आम्हाला ही प्रोसेस बघायला तर मिळालीच, शिवाय प्रत्येकाला वाटी भरून फ्रीमध्ये मावा खायला दिला. आप सभी का व्हाईट रन रिसॉर्ट पे हार्दिक स्वागत है. बसमध्ये चढल्यानंतर आम्हाला पुढच्या 2 दिवसाची आयटनरी आणि इतर इन्स्ट्रक्शन्स देण्यात आल्या. कारण आम्ही जिथे जात होतो हा एरिया बॉर्डरच्या खूपच जवळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं कुठेही चालत फिरू नाही शकत. तर आम्हाला ह्या इन्स्ट्रक्शन देऊन तब्बल 3.5 तासाच्या प्रवासानंतर आमची स्वारी व्हाईट रन रिसॉर्टमध्ये पोचली. आम्ही या रजवाडी भुंग्याचं बुकिंग केलंय आणि आमचा नंबर आहे F1. इथे टेंट सुद्धा अवेलेबल आहेत. टेंट या रूमपेक्षा स्वस्त दरात अवेलेबल असतात, पण जर खूप थंडी असेल बाहेर तर टेंटमध्ये झोप लागत नाही आणि डासांचाही सीन असतो. म्हणून आई बरोबर होती, यासाठी मी ही आलिशान रूमच बुक केली. जेवल्यावर थोडा आराम करून आपल्याला मेन इव्हेंटला निघायचं होतं, म्हणजे कच्छचं रण बघायला.
रण हा एकेकाळी अरबी समुद्राचा एक उथळ भाग होता आणि काही भूगर्भीय बदलांमुळे आता समुद्र मागे हटला आणि हे प्रचंड मोठं असं दलदलीचं मिठाचं वाळवंट तयार झालं. पावसाळ्यात हा प्रदेश पाण्याने भरतो आणि ओलसर जमीन बनते. उन्हाळ्यात पाणी कोरडं होऊन पांढरं असं मीठ पूर्ण जमिनीवर पसरलेलं असतं. तर ह्या पांढऱ्या मिठाच्या समुद्राला बघायला रण उत्सव आयोजित केला जातो. आमचं दुर्दैव म्हणजे आम्ही येण्याच्या 1 आठवडा अगोदरच 2-3 दिवस इथे खूप पाऊस झाला होता. घोर निराशा झालेली आमची, घोर निराशा. खरोखर ह्याच्यापेक्षा जास्त मीठ आमच्या वसईच्या मिठागृहात असतं. हेच बघायला आलो होतो आम्ही, एवढे पैसे खर्च करू. आता जरी आमची निराशा झाली असली तरी 3ऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ही मिठाची चादर खूप सुंदररित्या बघायला मिळाली. आणि तुम्हाला काय वाटलं, आमचे पैसे फुकट गेले? अरे हे बघा, आमची आई तिथे प्रत्येक गोष्ट निरखून बघून आम्ही खूप सारं शॉपिंग केलं. शॉपिंग म्हणजे आमच्या दोघींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता ना, त्याच्यामुळे आम्हाला तर खूप एन्जॉय करता आलं. आम्ही पण फोटो काढले, मी तिकडचा राजस्थानी ड्रेस घातला, व्हिडिओ काढले, सूर्यास्त बघितला, शांतपणे थोडा वेळ बसलो, मिठाचं वाळवंट एन्जॉय करून आजचा आमचा दिवस संपवला. आता तुम्ही इथपर्यंत बघितलंच आहे तर एक लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्री आहे ते. धन्यवाद.